नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी भाविन पटेल. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग, इयत्ता 11वीचे धडे आणि कविता, तसेच इयत्ता 12वीचे धडे आणि कविता, त्याचबरोबर व्याकरण आणि रायटिंग स्किल्स यांच्या प्लेलिस्ट दिसतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यातील हवी ती प्लेलिस्ट पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. तसंच हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी वाक्यरचनेचा अभ्यास करणार आहोत. शाळेत असेपर्यंत इंग्रजी वाक्यरचनेतले सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक क्रियापद म्हणजे वर्ब आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट हे भाग आपण शिकलेलो असतो. आता आपण थोडं त्या पुढे जाऊन या 3 घटकांखेरीज आणखी कोणते कोणते घटक असतात, त्यांचं कार्य आणि त्यांचं स्वरूप अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया आणि समजून घेऊया इंग्रजी वाक्यरचनेतील साध्या वाक्याचे घटक, कन्स्ट्रक्शन अँड एलिमेंट्स ऑफ सिंपल सेंटेन्स इन इंग्लिश. इंग्रजी वाक्यरचनेमध्ये साधं वाक्य आणि त्याचे कोणते कोणते घटक असतात ते पाहूया. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट ऑर ॲडव्हर्बियल. शाळेमध्ये आपण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे पक्क शिकलेलं असतो. आणि ही वाक्य पहा, यात भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. जसे गणेश राईट्स अ लेटर, ही प्लेज कबड्डी, आय वॉच अ कबड्डी मॅच, गौरी सिंग्स अ सॉन्ग. त्याप्रमाणे अनेक वाक्य आहेत. यातली जास्तीत जास्त वाक्य वर्तमान काळातली होती. या बाजूला उजवीकडे जी वाक्य तुम्हाला दिसत आहेत त्यात भूतकाळातली वाक्य जास्त आहेत. गंगा पेंटेड अ पिक्चर, रिपोर्टर्स गेव द रिपोर्ट, माया आन्सर्ड हिम, मंगेश सॉ हर. अशाप्रमाणे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी रचना असलेली अनेक वाक्य आपण अभ्यासलेलो आहोत. यातील लाल अक्षरात तुम्हाला जी शब्द दिसत आहेत ते सगळे सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहेत. निळ्या अक्षरात जे शब्द दिसत आहेत ते सगळे क्रियापद आहेत. आणि हिरव्या रंगात जे शब्द दिसत आहेत ते सगळे ऑब्जेक्ट आहेत. आणि याबद्दल आपल्याला आधीच खूप माहिती आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता असतो. तो आणखीन काय असतो हे आपण पाहूया. सब्जेक्ट इज अ नाउन ऑर प्रोनाउन दॅट कम्स बिफोर वर्ब. हे आपण शिकलेलो आहोत. इट कॅन बी अ नाउन ऑर प्रोनाउन. मग तो सब्जेक्ट काय असतो तर तो नाम असतो. म्हणजे जसं या उदाहरणात आपल्याला दिसतंय, गणेश हॅज सीन द मूव्ही, ही लाईक्ड इट. सब्जेक्ट हा नाम किंवा सर्वनामही असतो. गणेश हॅज सीन द मूव्ही मध्ये गणेश वाक्याचा कर्ता आहे, तो क्रिया करणारा आहे. आणि ही लाईक्ड इट यातही ही हे सर्वनाम म्हणजे प्रोनाउन वाक्याचा कर्ता आहे. इट कॅन बी अ फ्रेज, अ ग्रुप ऑफ वर्ड्स इन विच मेन वर्ड इज अ नाउन ऑर प्रोनाउन. सब्जेक्ट हा फक्त एकच शब्द असतो का तर नाही, तो एकापेक्षा अधिक शब्दांचा समूह देखील असू शकतो. जसे या उदाहरणात आपल्याला दिसेल, द वाईज मॅन आन्सर्ड द क्वेश्चन्स. या वाक्यामध्ये द वाईज मॅन 3 शब्दांचा एक समूह आहे आणि तो या वाक्यात कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्ट काय असतं तर इट इज लाईक ॲज सब्जेक्ट अँड कम्स आफ्टर वर्ब. इट कॅन ऑल्सो बी अ फ्रेज. जसा सब्जेक्ट आहे तसाच ऑब्जेक्टही असतो आणि तो फक्त क्रियापदाच्या नंतर येतो. खाली काही उदाहरणं आहेत ती आपण पाहूया. गणेश हॅज सीन द मूव्ही या वाक्यात द मूव्ही हॅज बीन या क्रियापदानंतर आलेलं ऑब्जेक्ट आहे. ही लाईक्ड इट या वाक्यामध्ये इट हा सर्वनाम ऑब्जेक्ट आहे जो लाईक्ड नंतर आलेला आहे. तसंच ऑब्जेक्ट सुद्धा एक शब्द समूह असू शकतो. ते आपल्याला 3ऱ्या वाक्यात दिसतंय. ही आन्सर्ड द मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन्स. यामध्ये आन्सर्ड या क्रियापदानंतर आलेला नाम शब्द समूह किंवा नाउन फ्रेज
म्हणजे द मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन्स हा ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांचं स्वरूप सारखंच असतं, पण त्यांचं कार्य वेगवेगळं असतं. सब्जेक्टचं कार्य म्हणजे कृती करणे आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावरती कृती होते किंवा ज्याच्यासाठी कृती होते किंवा ज्याच्या बरोबर कृती होते असा शब्द किंवा शब्द समूह असतो. पुढे आपण आणखीन उदाहरणं पाहूया. मेक सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग टेबल 1. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असे 3 कॉलम आहेत. यामध्ये तुम्ही सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या तिन्ही कॉलममधून एक एक शब्द घेऊन आपलं स्वतंत्र वाक्य बनवू शकता. जसं गणेश आस्क ॲन ॲड्रेस, गणेश आस्क अ क्वेश्चन, बॉईज आस्क ॲन ॲड्रेस, बॉईज आस्क अ क्वेश्चन. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता आणि ही सगळी साधी वाक्य आहेत, सिंपल सेंटेन्स. तसंच दुसरं टेबल आहे ज्यामध्ये सिंपल पास्टचं वर्ब घेतलेलं आहे, क्रियापद भूतकाळात आहे, वाक्याचा काळ साधा भूतकाळ असेल, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशीच रचना या टेबलमध्ये सुद्धा आहे. कॅप्टन गेव ॲन आन्सर, रुपेश गेव अ सजेशन किंवा कॅप्टन गेव हिम किंवा सुमती गेव अ सजेशन असं आपण कोणतंही वाक्य बनवू शकतो ज्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी रचना असेल. त्यानंतर सब्जेक्ट, वर्ब प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट. यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टचे 2 प्रकार पाहायला मिळतात. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जरी स्वरूपाने सारखे असले तरी ऑब्जेक्टमध्ये मात्र 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते काय आहेत तर ही खालची उदाहरणं पाहूया. सब्जेक्ट, वर्ब, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट. कसं वाक्य करता येईल आपल्याला? सुहास सजेस्टेड गणेश अ वर्ड, सुहास सजेस्टेड गणेश अ वर्ड. सुहास सजेस्टेड गणेश अ वर्ड या वाक्यामध्ये गणेश हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ वर्ड हे नाम डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट यामध्ये काय बरं फरक आहे तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे जास्तीत जास्त ज्यांच्यासाठी क्रिया होते ते असतात आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे ज्यांच्या बरोबर किंवा ज्यांच्या वर क्रिया होते ते शब्द असतात. म्हणजे या वाक्यामध्ये सुहास जे काही सजेस्ट करतोय ते कोणासाठी म्हणजे क्रिया कोणासाठी होते तर गणेशसाठी, म्हणून गणेश हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि त्याचबरोबर ही क्रिया सजेशनची कशाबरोबर होते तर शब्दाबरोबर होते. म्हणजे अ वर्ड हे जे नाउन आहे ते इनडायरेक्ट ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याचप्रमाणे आपण असंख्य वाक्य करू शकतो, म्हणजे अनेक वाक्य करू शकतो. सुहास सजेस्टेड देम अ वर्ड, सुहास गेव देम अ वर्ड, शी गेव हर अ प्लेस, डिम्पल गेव हर अ सोल्युशन, पीपल गेव मी अ वर्ड. अशा प्रकारे आपण किती वाक्य करू शकतो. आता आपण पाहणार आहोत जो भाग आपण शाळेत पाहिलेला असतो पण त्याकडे लक्ष मात्र कमी दिलेलं असतं. सब्जेक्ट, वर्ब अधिक कॉम्प्लिमेंट. हा कॉम्प्लिमेंट काय शब्द आहे तर कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक शब्द. तो शब्द काय करतो तर क्रियापदाला पूर्ण करतो, क्रियापदाच्या अर्थामध्ये आणखीन भर घालतो. तर कॉम्प्लिमेंट हा शब्द वाक्यातला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट यामध्ये जे शब्द आलेले असतात त्यांबद्दल अधिक माहिती देतो. आपण आपल्या सोयीसाठी फक्त सब्जेक्टची माहिती देणारे कॉम्प्लिमेंट पाहणार आहोत. पाहूया आपण टेबल ज्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि कॉम्प्लिमेंट हे 3 वेगवेगळ्या कॉलममध्ये दिलेले आहेत. ही इज माय फ्रेंड,
आता या वाक्यामध्ये माय फ्रेंड हा जो शब्दसमूह आहे तो आपल्याला ही बद्दल विशेष माहिती देतो. त्याचप्रमाणे गणेश इज अ स्मार्ट बॉय या वाक्यामध्ये अ स्मार्ट बॉय हा जो शब्दसमूह आहे म्हणजे तो नाम शब्दसमूह आहे, त्याच्यामध्ये बॉय हा मुख्य शब्द आहे, तो आपल्याला गणेश या सब्जेक्ट बद्दल अधिक माहिती देतो. तसंच दुसऱ्या टेबलमध्ये स्कूल इज व्हेरी बिग शाळा खूप मोठी आहे किंवा स्टेशन इज सो क्लीन स्टेशन खूप स्वच्छ आहे. याप्रमाणे स्कूल आणि स्टेशन बद्दल तिसऱ्या कॉलममधले शब्द आपल्याला अधिक माहिती देत आहेत. म्हणजे कॉम्प्लिमेंट हा शब्द काय करतो तर तो सब्जेक्ट बद्दल अधिक माहिती देतो हे आपल्याला यावरून समजतं. तसंच तिसरं टेबल आहे पिक्चर्स आर व्हेरी इंटरेस्टिंग लेक्चर्स वर व्हेरी इंटरेस्टिंग सीन्स आर व्हेरी इंटरेस्टिंग. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. आणि तिसऱ्या कॉलममधला जो कॉम्प्लिमेंट आहे तो कधी एक शब्द तर कधी अनेक शब्द म्हणजे शब्द समूह असू शकतो. जसे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकापेक्षा जास्त शब्द असू शकतात तसे कॉम्प्लिमेंट सुद्धा एकापेक्षा जास्त शब्द असू शकतात आणि ते सब्जेक्ट बद्दल माहिती देत आहेत. त्याचप्रमाणे सब्जेक्ट देखील व्यक्ती, एखादी इमारत किंवा एखादी वस्तू हे काही असू शकतात. यासाठी आपण 3 वेगवेगळी टेबल्स घेतलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिमेंट्स असावीत म्हणून आपण 3 टेबल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिमेंट सुद्धा घेतलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला नाम शब्द समूह दिसेल म्हणजे जसं माय फ्रेंड. तसंच हॅपी हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे, तर कॉम्प्लिमेंट हे विशेषण सुद्धा असू शकतं किंवा नाम शब्द समूह असू शकतो, तो एक शब्द असू शकतो किंवा अनेक शब्द असू शकतात. हे आपल्याला या टेबल्सवरून कळतं. त्यामुळे सब्जेक्ट प्लस वर्ब अधिक कॉम्प्लिमेंट ही एक आपल्या ज्ञानामध्ये पडलेली नवीन भर आहे. कॉम्प्लिमेंट हे आपल्याला नव्याने कळतंय. कॉम्प्लिमेंट हा जो शब्द असतो जसं सब्जेक्ट हे एक फंक्शन आहे तसं कॉम्प्लिमेंट हे सुद्धा विशिष्ट शब्दांचं फंक्शन आहे जे सब्जेक्टबद्दल अधिक माहिती देत असतात. त्यानंतर ॲडव्हर्बियल सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडव्हर्बियल अशी सुद्धा वाक्यरचना इंग्रजीमध्ये असते. ॲडव्हर्बियल म्हणजे काय आहे तर ॲडव्हर्बियल इज अ वर्ड दॅट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन ऑर वर्ब. इट ॲड्स इन्फॉर्मेशन टू द वर्ब. पहिलं कार्य आपण त्याचं पाहूया की ज्यामध्ये ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती देत असतं. नरेंद्र इज ॲट रेल्वे स्टेशन या वाक्यामध्ये ॲट रेल्वे स्टेशन या शब्दसमूहामुळे आपल्याला नरेंद्र कुठे आहे, नरेंद्रच्या असण्याबद्दल नरेंद्र कुठे आहे त्याचं ठिकाण आपल्याला कळतं. म्हणजे ॲडव्हर्बियल हा जो शब्दसमूह आहे तो आपल्याला इज किंवा असणे हे कुठे आहे याबद्दल अधिक माहिती देतो. म्हणजे थोडक्यात ॲडव्हर्बियल हा जो काही शब्दसमूह असतो तो क्रियाविशेषण शब्दसमूह आहे हे आपण इथे लक्षात घेऊया. क्रियाविशेषणात्मक शब्दसमूह हा क्रियाविशेषणाप्रमाणे कार्य करत असतो पण त्यात क्रियाविशेषण असेलच असं नाही. जसं या उदाहरणामध्ये ॲट रेल्वे स्टेशन या 3 शब्दांपैकी एकही शब्द क्रियाविशेषण नाहीये पण तरीसुद्धा हे 3ही शब्द म्हणजे हा शब्दसमूह क्रियाविशेषणासारखं काम करतो म्हणून या शब्दसमूहाला आपण ॲडव्हर्बियल म्हणजे क्रियाविशेषणात्मक शब्दसमूह असं म्हणतो. इट कॅन बी जस्ट ॲन ॲडव्हर्ब. ते कधी कधी स्वतः ॲडव्हर्ब म्हणजे स्वतः क्रियाविशेषण असू शकतं. जसं या उदाहरणामध्ये नरेंद्र राईट्स स्लोली यामध्ये स्लोली हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे आपल्याला माहिती आहे. राईट्स या क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द स्लोली हा स्वतः ॲडव्हर्ब आहे आणि त्याचं फंक्शन किंवा त्याचं कार्य जे आहे ते ॲडव्हर्बियल म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे इट कॅन बी अ ग्रुप ऑफ वर्ड्स जसे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि
कॉम्प्लिमेंट आपण पाहिले की जे शब्द समूह असू शकतात, नुसता एकच शब्द असतो असं नाही. तसंच ॲडव्हर्बियल सुद्धा एकापेक्षा जास्त शब्द असू शकतात. जसे आपण पहिल्या वाक्यात पाहिले ॲट रेल्वे स्टेशन, तसे नरेंद्र वेक्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. यामध्ये ॲज अर्ली ॲज पॉसिबल हा शब्दसमूह आपल्याला वेक्स व्हेन किंवा वेक्स हाऊ याची माहिती देतोय. त्यामुळे ॲडव्हर्बियल हा सुद्धा एकापेक्षा जास्त शब्द असणारा शब्दसमूह असू शकतो. इन शॉर्ट, any word or group of words giving or adding information to verb is called as an adverbial. आता खाली अनेक टेबल दिलेले आहेत, त्यातून आपण वाक्य बनवू शकतो आणि त्यात ॲडव्हर्ब आणि ॲडव्हर्बियल हे दोन्ही खरं तर ॲडव्हर्बियलच आहेत, पण आपण आपल्या सोयीसाठी आपण त्यांना ॲडव्हर्ब आणि ॲडव्हर्बियल अशी नावं दिलेली आहेत. तुम्ही पाहू शकता, वाक्य बनवल्यावर तुम्हाला कळेल टिलेश मूड टू मुंबई किंवा टिलेश गोज ॲट हिज लेफ्ट. यामध्ये ॲडव्हर्बियल ॲट हिज लेफ्ट किंवा टू मुंबई हे दोन्ही शब्द समूह आहेत, ते एक शब्द नाहीत आणि ते मूड किंवा गोज याबद्दल अधिक माहिती देतात. तसेच युजली ही स्टँड्स, यामध्ये युजली हा शब्द स्टँड्स या क्रियापदाबद्दल माहिती देतोय. दुसऱ्या टेबलमध्ये ही युजली स्टँड्स यामध्ये ॲडव्हर्बियल हे क्रियापदाच्या आधी आलेलं दिसेल आपल्याला. त्याचप्रमाणे तिसऱ्या टेबलमध्ये दे फायनली वेंट हे सुद्धा क्रियापदाच्या आधी आलेलं ॲडव्हर्बियल तुम्हाला दिसेल, जे ॲडव्हर्ब आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या टेबलमध्ये सब्जेक्ट, ॲडव्हर्ब, वर्ब आणि मग ॲडव्हर्बियल अशा प्रकारे तुम्हाला रचना दिसेल. गौतम नेव्हर कम्स ॲट द राईट टाईम. या प्रकारे तुम्हाला ॲडव्हर्बियल हा एक अधिकचा घटक वाक्यामध्ये असतो, तो समजून घेता येतो. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही नीट पहा. त्यांच्या खाली त्या वाक्यातल्या वेगवेगळ्या शब्दांचे आणि शब्दसमूहांचं कार्य दिलेलं आहे. जसं या पहिल्या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, सी हे वर्ब आहे, 4 माइलस्टोन्स हे ऑब्जेक्ट आहे आणि इन माय लाईफ हे ॲडव्हर्बियल आहे. तसेच या बाकीच्या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या वाक्यामध्ये वी हॅव वेटेड टू लॉंग फॉर अवर फ्रीडम. त्यामध्ये टू लॉंग फॉर अवर फ्रीडम हे दोन ॲडव्हर्बियल आपल्याला दिसत आहेत, ॲडव्हर्बियल शब्द समूह दिसत आहेत. तिसऱ्या वाक्यामध्ये अ सर्जन व्हिजिटेड माय लॅबोरेटरी. यामध्ये सर्जन सब्जेक्ट आहे, व्हिजिटेड वर्ब आहे आणि माय लॅबोरेटरी ऑब्जेक्ट आहे. चौथ्या वाक्यामध्ये ही प्रिपेअर्ड हिज स्पीचेस परफेक्टली बिफोर 2 days. यामध्ये परफेक्टली ॲडव्हर्ब आहे, जे ॲडव्हर्बियलचं काम करत आहे आणि बिफोर 2 days हे ॲडव्हर्बियल आहे. त्याचप्रमाणे पाचव्या वाक्यामध्ये फायनली ही गेव द स्पीच फ्लुएंटली विथ कॉन्फिडन्स. या वाक्यामध्ये फायनली हे ॲडव्हर्ब आहे, त्याचं फंक्शन मात्र ॲडव्हर्बियल आहे. ही सब्जेक्ट, गेव वर्ब, द स्पीच ऑब्जेक्ट, फ्लुएंटली पुन्हा ॲडव्हर्ब आहे आणि विथ कॉन्फिडन्स हे ॲडव्हर्बियल आहे. यामध्ये आपल्याला एक गोष्ट आणखीन लक्षात येते की प्रत्येक ॲडव्हर्ब हे ॲडव्हर्बियल असतं, पण प्रत्येक ॲडव्हर्बियल हे ॲडव्हर्ब असतंच असं नाही. हे आपण इथे नोंद घेऊ शकतो याची. या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो तर आपल्याला असं दिसेल की आपण सब्जेक्ट म्हणजे नाम, सर्वनाम किंवा नाम शब्द समूह म्हणजे नाउन, प्रोनाउन आणि नाउन फ्रेज असू शकतात हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर सब्जेक्ट म्हणजे अ डुअर ऑफ द ॲक्शन ऑर अ वर्ड अबाउट विच द इन्फॉर्मेशन इज गिवन इन अ सेंटेन्स. सब्जेक्ट हा वाक्यातला कृती करणारा किंवा असा शब्द असतो की ज्याच्याबद्दल वाक्यात माहिती दिलेली असते.
त्याचप्रमाणे ऑब्जेक्ट हा अ रिसिव्हर ऑफ द ॲक्शन or for whom the action is done. It can be a noun, pronoun or noun phrase. नामाप्रमाणेच ऑब्जेक्ट सुद्धा नाम असतं. सब्जेक्ट प्रमाणेच ऑब्जेक्ट सुद्धा नाम किंवा सर्वनाम किंवा नाम शब्द समूह असतो. हे आपल्याला इथे शिकायला मिळतं. त्याचबरोबर आपण कॉम्प्लिमेंट हा एक अधिकचा घटक जो आपण नव्याने पाहिला तो काय असतो तर अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट सब्जेक्ट इन द सेंटेन्स. कधी कधी ऑब्जेक्ट बद्दल माहिती देणारे कॉम्प्लिमेंट सुद्धा असतात. इट कॅन बी अन ॲडजेक्टिव्ह और समटाइम्स नाउन. कॉम्प्लिमेंट हा शब्द विशेषण किंवा कधी कधी नाम सुद्धा असतो किंवा नाम शब्द समूह सुद्धा असू शकतो. त्याचबरोबर ॲडव्हर्बियल हे सुद्धा आपण आजच्या भागात पाहिलं. त्यामध्ये अ वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब इन अ सेंटेन्स. इट कॅन बी ॲडव्हर्ब फ्रेज और प्रिपोजिशनल फ्रेज. म्हणजे प्रिपोजिशनने सुरू होणारा शब्द समूह असू शकतो. ॲडव्हर्बियल हे क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द किंवा शब्द समूह असतो. तो स्वतः ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्ब फ्रेज क्रियाविशेषणात्मक शब्द समूह किंवा शब्दयोगी शब्द समूह म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेज असू शकते. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या पलीकडे आणखीन काय काय असतं वाक्यामध्ये तर कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल या दोन आणखीन अतिरिक्त घटकांची माहिती मिळालेली आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अभिनव इंग्लिश. धन्यवाद.